नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। अहमदनगर जिल्ह्यात वाढत असलेली जातीय विषमता शासनाने लक्ष घालून दूर करावी, जिल्हाध्यक्ष खान यांची मागणी। अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सालीमठ साहेब यांच्या जिल्ह्यात जातीय तणाव वाढत असलेल्या विविध घटनेचे सविस्तर निवेदन देण्यात आले। निवेदनात मागणी करण्यात आली, जे समाज विघातक लोक समाजात विष पेरण्याचे काम करीत आहेत अशा लोकांना वेळीच आळा घाला, अन्यथा समाज व्यवस्थेवर याचे दुष्परिणाम निर्माण होतील। तसेच 4 दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील मणी येथे सरपंच व ग्रामसेवक यांनी असंविधानिक ठराव पास केला, त्यामुळे अशा चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या पदाधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे अनेक मुद्दे अल्पसंख्याक समाजाशी निगडीत आहेत। त्या सर्व विषयात शासनाने लक्ष घालून वेळीच योग्य निर्णय घ्यावे, असे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अतर खान यांनी निवेदनाद्वारे दिले आहे। निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण, शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला, प्रदेश सचिव फारूक रंगरेज, महिला जिल्हा उपाध्यक्ष फरीन शेख, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष रुकैया शेख, रफीक बाबूलाल शेख, तालुका अध्यक्ष अल्ताफ शेख, कार्याध्यक्ष मोहसिन पठाण, पारनेर विधानसभा अध्यक्ष तौफिक पटेल, सचिन नवगिरे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष असीर शेख आदींच्या सह्या आहेत।